सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे। महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा। डोळे नारावे वीरनारी, जनी वाहुके बोलता सुख नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो। रघुनायका वीरवायाशी नावे, जना सारखे व्यर्थता भूषणावे। सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मही पापिणी ते नसोदे। मनावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल त्याचा। सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे। देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला। करी रे मना भक्ती राघवाची, पुढे अंतरी सोड चिंता भवाची। नभे व्यापिले सर्व सृष्टी साहे, रघुनायका उपमा तेन साहे। तुझे वीण तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे। अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही न साहे। अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे, तुझे वीर जे पूर्ण स्वामी प्रतापे। कळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था। मना उन्मनी शब्द कुंठित आहे, तो गेतो चितो राम सर्वत्र पाहे। सदा ओळखी माझी तुझे सेना, मनी मानसी द्वैत काही वसेना। बहुता दिसा पुरी भेट झाली, विधेहीपणे सर्व काया निभाली। मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले। सदा श्रवणे पाहिजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी। मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा। जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी सादरे वीण सन्मान लागे। मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी। मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी। मनाची शते ऐकता दोष शांती, मती मंद ते साधना योग्य होती। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वास मुक्ती भोगी। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। समर्थ सुरू करू आपण। जय जय रघुवीर।
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय रघुवीर समर्थ. समर्थ आणि समर्थ परंपरेचं नमन आहे. नमो आदिमूलात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिराम. जय जय रघुवीर समर्थ. मनोबोलाबद्दल आज आहे तर आपण समर्थांना प्रार्थना करूया. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दास बोधा शिवा पहिले म्हणत मला वाटते तुझ्या मनोबोधा शिवा बोध अपत्या परिपाले ग्रासा. नमस्कार. आजचा दिवस कसा आहे तर म्हणजे आजचं समर्थांचं पुण्यतिथी जी आहे स्वपरीक्षणाचा दिवस आहे. आता जवळजवळ 20-25 वर्ष झाली उपासना करताना अभ्यास करताना. 2 तपाच्या वरती काळ गेलेला आहे तर ते कर्तव्य होऊन जातं की भाई मी पुढे या माइलस्टोनला मी आहे. म्हणजे उपासनेला दृढ चालवावे भूदेव संताज सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. असं झालंय का? किंवा समर्थांनी इथे म्हटलंय की उपासनेचा मोठा आश्रय आणि उपासनेविण निराश्रय आणि उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. आणखीन नाथ महाराजांनी असं म्हटलंय की गृहस्थाश्रम न सांडिता आणि कर्मरेखा न ओलांडिता आणि निज व्यापारी वर्तथा आत्मबोधू सर्वथा न मिळे. म्हणजे आत्मबोध जो आहे तो अजूनही मलिन आहे का? हे सर्व मी केलेलं आहे का? आणि हे केलेलं असेल तर मग आत्मबोधे वह साधु साधु से आ रहे हैं और जा रहे हैं और उसमें कोई फर्क पड़ रहा है कि नहीं पड़ रहा है. मग त्यांनी असं म्हटलं मला की म्हणे आम्ही इतने साल से यहाँ आ रहे हैं हमें सब पता है कि आत्मा क्या है. मान न मान तू है भगवान बहुत अच्छी तरह से याद है. बरं म्हटलं. आणि हे काय पंचमहाभूत काय आहे आम्ही पंचमहाभूताच्या पलीकडे आहो स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या पलीकडे आहो. आम्हाला सर्व हे ज्ञान पंचदशी झाली आमची विचारसागर सर्व केलं डॉक्टर काकांच्या कृपेने बरंचसं जे आहे ते ज्ञान आम्हाला हे मिळालं. पण म्हणजे आतून समाधान जसं व्हायला हवं जशी शांती व्हायला हवी आतली हुरूर गेलेली आहे का? असं जर आम्ही आपल्याला विचारलं तर ते म्हणतात की म्हणे नाही म्हणे आतली हुरूर असं वाटत नाही. म्हणजे असं खात्रीने सांगता नाही येत की हुरूर गेली म्हणून. काहीतरी कमी अशी आम्हाला वाटते. आणि झाले 25 वर्ष तिकडेही 25 वर्ष झाले. म्हणजे काय तर म्हणजे याच्या आड कोण येतं तर म्हणे याच्या आड येतं म्हणजे मल विक्षेप आणि आवरण. वेदांताच्या हिशोबाने हे 3 दोष आहे. मग मल म्हणजे अंतःकरणाचे हे मल. मग आता प्रश्न उत्पन्न होतो की बाबा हे जर दोष गेले असतील तर तुम्हाला शांती यायलाच पाहिजे. हे म्हणजे जे असं होऊच शकत नाही की येणार नाही म्हणून. आणि हे जर दोष त्या ठिकाणी असतील तर मग तुम्हाला असं वाटेल की बाबा काहीतरी कमी आहे म्हणून. मग आता पहिला दोष कोणता आहे तर म्हणजे मल दोष आहे.
तर त्यांनी असं मग सिद्धांत सांगितला गेला की कर्मयोगेन मलनिवृत्ती, कर्मयोगेन चित्तशांती. म्हणजे निष्काम कर्मयोग जर तुम्ही करत असाल तर तुमचा चित्ताचा मळ जाईल, आणि उपासनेनं विक्षेप निवृत्ती, मळ नंतर विक्षेप. त्यामुळे तुम्ही जर कर्म केलं, निष्काम कर्म केलं, तर तुमची मळाची निवृत्ती होईल, म्हणजे जे आहे ते अंतःकरण तुमचं शुद्ध होईल. आणि उपासना जर केली तर मग जे आहे ते काय होईल, विक्षेप निवृत्ती. आणि श्रवणेन, श्रवण मनन निधिध्यासन, श्रवणेन अज्ञान निवृत्ती, मननेन संशय निवृत्ती, आणि निधिध्यासेन वासना निवृत्ती. असा तो एक हे आहे अद्वैत तत्वज्ञानामध्ये. अशा प्रकारचे ते साधनेचा जे हे आहे सिक्वेन्स तो अशा प्रकारचा आहे. तर तुम्ही श्रवण केलं, आम्हाला कळून गेलं, अज्ञानाचं ज्ञान झालं की आत्मा काय असतो. मनन, संशय सर्व गेले समजा तुम्ही. निधिध्यासेन, तर म्हणे निधिध्यासन जमत नाही. त्याचं कारण काय, तर म्हणे अजून जे आहे त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये मल आणि विक्षेप त्या ठिकाणी आहे. साधनेचा केर काढी, आम्ही हे सर्व साधना करतोय नाही, काय होतं तर म्हणे केर काढतोय. कशाचा केर काढतोय, म्हणे अंतःकरणामधला केर काढतोय. साधनेचा केर काढी गुरुवचने घर झाडी. कशाने केर काढतोय, गुरुवचनाने. आणि नयनांगण शुद्ध केले, आमची दृष्टी जी आहे आम्ही शुद्ध केली, दासबोध वाचून, मनोबोध वाचून. आणि माझघरा आत नेली, म्हणजे आतमध्ये जे आहे ते आमची अंतर्दृष्टी त्या ठिकाणी जी आहे ती विकास होत गेला त्याचा. मग आता आतमध्ये गेल्यानंतर, अंतःकरणामध्ये गेल्यानंतर त्यांनी म्हटलं तर शुद्ध झालं, मग आता काहीतरी पुढे व्हायला पाहिजे. तर म्हणे पहा तुम्ही की झाडलेले चारी कोण, तुम्ही चारी कोण झाडलेली आहे की नाही त्या अंतःकरणाची, की अजूनही अंतःकरणाच्या कोणामध्ये जे आहे ते कुठेतरी अजून कचरा आहे. बाकी सर्व साफ झालेलं म्हणतात, कोपरा पाहायला गेला तर तिथे आहे. मग एखादा जरी दोष अंतःकरणामध्ये असेल तर परत हा जो मूळ प्रश्न आत्ता आला या ठिकाणी की आम्ही कुठे आहोत, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते, आणि त्या उत्तराकडे आपण जातो आहोत की झाडलेले चारी कोण. जर चारी कोण जर झाडलेले असतील तर मग आता दोष ठेवील कोण. मग कोणी दोष ठेवणार नाही, कारण की जन्ममरणाचे बीज झाडण्यात गेले सहज. हे अत्यंत आवश्यक आहे की जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत जे आहे ते पूर्णपणे अंतःकरण शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जे ज्ञान आम्ही इतक्या वर्षापासून दासबोध वाचतो आहोत, मनोबोध वाचतो आहोत, जे काही वाचतो आहोत, आणि मोठे मोठे वेदांताचे विचार आम्ही पाहिले त्या ठिकाणी, ते आम्हाला येणार नाही. आणि याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की एखादं ज्ञान किंवा एखादी प्रमेय आम्हाला समजून जाते, पण त्याच्याकरता जी इलिजिबिलिटी असते ती त्या ठिकाणी जी आहे ती इलिजिबिलिटी नसल्यामुळे त्या प्रमेयाचा जसा उपयोग आम्हाला व्हायला हवा, थोडाफार उपयोग होतो, नाही असं नाही, पण इलिजिबिलिटी नसल्यामुळे जे आहे ते पूर्ण साध्य होत नाही. वासना निवृत्ती होत नाही, म्हणजे निधिध्यासन होत नाही, कारण निधिध्यासन हा शेवटचा टप्पा. आता प्रश्नाचं उत्तर मिळालं की का झालं नाही. मग आता परत याचा अर्थ काय झाला की कर्मयोगेन चित्तशुद्धी, म्हणजे निष्काम कर्माकडे वळा, आणि उपासनेनं विक्षेप निवृत्ती, चंचलता जी आहे ते कमी होईल. म्हणून आपण जे आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे की दासबोध उत्सव आणि उपासना, की आपण उपासनाकडे वळूया. तो उपासनाकडे वळूया म्हणजे काय, तर उपासना म्हणजे काय म्हणजे तर मनोबोध जो आहे तुझ्याकरता उत्तम आहे. मग असं का म्हटलं, म्हणजे समर्थांची त्रिसूत्री आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान. आणि शंकरराव देवांच्या मताप्रमाणे त्यांनी असं या ठिकाणी दिलेलं आहे की मनाच्या श्लोकाचे 1 श्लोकापासून तर 66 श्लोकापर्यंत ते म्हणतात ते कर्मपर श्लोक आहे, कर्म. दुसरी उपासना तर ते म्हणतात 67 ते 139 पर्यंत ते उपासनेला सांगतात, हे सांगतात की उपासना आहे.
त्याच्यामध्ये भक्ती पण आली. आणि त्याच्यानंतर 139 पासून घेऊन तर 201 पर्यंत ते म्हणतात की हे ज्ञान आहे. आणि 202, 203, 204 हे मेंटेनन्स करताय म्हणे. म्हणजे ज्या झालेला आहे त्याला तुम्ही मेंटेन करा, सत्संग तुम्ही करत राहा. आहे ना आपल्या याच्यामध्ये. जसं उदाहरण जर द्यायचं गेलं तर तुम्हाला आता ह्या ठिकाणी कळेल की मेंटेनन्स कशा प्रकारचं आहे. तर हे मेंटेनन्सचे श्लोक आहे की मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, आणि धरी सज्जना संगती धन्य होसी. काय करायचं आणखीन तर म्हणजे मना सर्वही संग सोडून द्यावा आणि अति आदरे सज्जनांचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. आणि मग म्हटले त्यांनी की मना संग हा सर्व संघास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. शंकराचार्यांनी पण म्हटलेलं आहे की सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहितत्वम, निर्मोहितत्वे निश्चलितत्वम, आणि निश्चलितत्वे जीवन. आता याचा अर्थ हा झाला की आम्ही निष्काम कर्म आणि उपासना हे कदाचित मागे राहिलं की काय आमच्यामध्ये, म्हणून आम्हाला एलिजिबिलिटी मिळाली नाही मिळाली का, असा एक प्रश्न, साधारण प्रश्न त्या ठिकाणी, एक जनरल प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो. आणि तसं जर असेल तर मग आपल्याला हे पाहायला पाहिजे की मग हे आम्ही याला कसं करायचं. म्हणजे मनाच्या बोधामध्ये हे सर्व कर्म उपासना ज्ञान समर्थांची जी सूत्री आहे ती तिने दिलेलं आहे याच्यामध्ये. तर मग कसं करायचं तर म्हणे मग तुम्ही आता असं करा की कर्म करा. तर कर्म करताना काय आहे म्हणजे कर्म करताना जे आहे ते त्यांनी सांगितलंय की श्रेयस प्रेयसचा विचार जो मनाच्या श्लोकामध्ये आहे तो 2, 4, 5, 6, 9, 13, 18, 19, 107 आणि 162 की म्हणजे याच्यामध्ये असं दिलेलं आहे की आमच्याकरता कल्याणकारी काय आहे आणि कल्याणकारी काय नाही, अशा प्रकारचा तो विचार आहे त्या ठिकाणी. काय कल्याणकारी आम्हाला आहे तर ते म्हणतात मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावे जेतो स्वभावे, आणि जनी निंदते सर्व सोडून द्यावे, आणि जनी वंदते सर्व भावे करावे. आता फार सोपी वाणी आहे, तर त्याला एक्सप्लेन करायची आवश्यकता या ठिकाणी नाहीये. प्रश्न आहे की आता आम्ही उपासनेमध्ये याला आम्ही याचा विचार करावा की आम्ही या ठिकाणी किती ह्याला पुरेपूर पडतो आहोत. मना वासना दुष्ट कामा नाही रे, दुसरं श्रेयस सांगितलंय. आणि मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, आणि मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडूनही द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्व चीज. हे नुसतं वाचतोय मी कारण की आपल्याला माहिती आहे हे काय म्हणतात ते. नको रे मना क्रोधा हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभभारू. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, आणि मना सर्व लोकासिरे निववावे. त्याच्यानंतर त्यांनी 13वा श्लोक या ठिकाणी दाखवला आहे. आणि 13व्या श्लोकामध्ये त्यांनी मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून पुढे वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागला. मना राघवे वीण आशा नको रे, कारण मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते आणि अकस्मात होणार होऊन जाते. आणि घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मतिमंद ते जे मतिमंद आहे ज्यांना ज्ञान नाहीये ते खेदमानी वियोगे. म्हणून ते म्हणतात की मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्तीच उरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे,
त्याचं जे आहे तू चिंतन कर असं ते म्हणतात. आणि मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना सर्वथा सत्य सोडू नको रे, आणि मना मिथ्य ते सोडूनही द्यावे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते 107वा श्लोक यांनी दिला आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी तर म्हणे जे आहे ते 107 श्लोकामध्ये जे आहे, मना कोप आरोपणा ते नसावी, कोप आरोपणा ते नसावी म्हणजे कोपाचा आरोप करणं, क्रोधाला जागा देऊ नकोस. मना बुद्धी हे साधू संगी वसावी, आपले नाश करणारी दुर्जन संगतीवर टाकून दे. आणि मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, आणि मना होई रे मोक्ष भागी विभाग. अशा प्रकारचं त्यांनी जी आपल्याला ही शिकवण दिली आहे, ही प्रेयसाची शिकवण जी आहे ती आम्हाला उपासनेमध्ये त्याचा रोज पुनरावृत्ती करून आणि आम्हाला आमच्या आचरणामध्ये कुठे येते हा आम्हाला जो आहे तो म्हणजे जो आहे तो तुम्ही त्याला अभ्यास म्हणा. अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परी अंतरी सर्वही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी हे सदाचार जो आहे, सदाचाराचे हे मी आता काही पाहिले म्हणजे हे काय आहे की अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता म्हणजे जे आहे ते चित्ताचा मळ जाण्याकरता आणि चित्ताचा विक्षेप जाण्याकरता हे सदाचाराचे जे श्लोक आहे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तेव्हा जे आहे ते हे कसं होईल तर म्हणजे तुम्ही आचरणामध्ये आणा, त्याला तुम्ही कर्म म्हणाल, आणि उपासनेमध्ये तुम्ही आणाल म्हणजे त्यांनी तुमचं चित्त चंचलता जी जाईल तर कशी जाईल. आता ह्याला प्रॅक्टिकली काय करायचं तर प्रॅक्टिकली आता हे करायचं याचा अर्थ हा झाला की मनोबोध जो आहे तो आम्ही आपण असं करू की जो आपला रविवारचा अभ्यास चालतो त्याच्यामध्ये मागचे 10 मिनिटं 15 मिनिटं मनोबोधावर कोणीतरी बोलावं, त्याचं चिंतन करावं, उपासना करावी, रोजच्या ह्याच्यामध्ये ठेवा त्याला कुठेतरी काहीतरी आपल्याला शेवटी दासबोध थोडा मोठा पडतो, मनोबोधाचा श्लोक जो आहे तो थोडे लहान पडतात आणि त्याचं जे आहे ते चिंतन मनोबोधाचं चिंतन होऊन प्रत्येक रविवारी जे आहे कोणीतरी एकाने 10 मिनिटं त्याचं चिंतन केलं पाहिजे. असं एक वर्षभर करूया म्हणजे काहीतरी शेवटी पुण्यतिथी जी आज चाललेली आहे त्याचं काहीतरी आपल्याला त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने पुण्यतिथी मनवायला हवी म्हणजेच त्यांना आनंद होईल. नाही तर त्याच्याशिवाय आनंद होणार नाही समर्थांना आणि डॉक्टर काकांना. डॉक्टर काकाचं अधिष्ठान आहे, त्यांच्याशिवाय हे सर्व झालेलं नाही आहे, त्यांच्यामुळेच सर्व हे होतं आहे. महात्मा असतो त्या महात्म्याला त्या ठिकाणी असायची आवश्यकता नसते. स्वामी विवेकानंदांचा असा किस्सा आहे की त्यांनी पवारी बाबांना असं म्हटलं, तुम्ही काय इथे बसलेला आहात गुहेमध्ये, तुम्ही समाजात चला आणि समाजाला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. मग त्यांनी त्या विवेकानंदांना असं म्हटलं त्या पवारी बाबांनी की म्हणे मी इथेच बसून पूर्ण जग हलवतो. तर मला असं म्हणायचं की जे समर्थांचं अधिष्ठान आहे, जे डॉक्टर काकांचं अधिष्ठान आहे ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे जे आहे ते कर्म, उपासना, ज्ञान आणि समर्थांची जी त्रिसूत्री आहे प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोधन एक विचार ह्या ठिकाणी मांडला 21व्या श्लोकामध्ये की मना वासना चुकवी येरधारा आणि मना कामना सांडजे द्रव्यधारा. तर ते म्हणतात शरीरा इतकंच मनानं शुद्ध राहा आणि कृतीप्रमाणे आणि विचाराने शुद्ध राहा आणि त्याप्रमाणे कृती करा. आणि असं जर आम्ही विचार केला की आता मी काही पण केलं आता ह्यावेळेस तुम्ही फक्त विचारच तर करतोय, कोणी पाहत नाहीये, मी फक्त विचार करतोय, मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी असं उत्तर दिलंय त्याचं पुढे की म्हणे ते सहस्त्रशीर्षा, सहस्त्रपादा, सहस्त्राक्ष हा जो हे आहे पुरुष सूक्त की म्हणे तो तुम्हाला पाहतोय, तुम्ही असं काय विचार करताय की तो नाही पाहते म्हणून, तो नाही ऐकत आहे तुम्हाला. कारण की मनाचे श्लोक का महत्वाचे आहे, मन का महत्वाचं आहे की शेवटी
मोक्ष कुणाला होणार? शरीराला शरीर जाणार, आत्मा जसा आहे तसा आहे. मग मोक्ष कुणाला होणार? त्यामुळे मनालाच होणार. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. मनच ते कारण आहे त्याचं. म्हणून ते तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण. त्यांनी सुद्धा असं म्हटलं, सर्व संतांनी तेच म्हटलेलं आहे. तर म्हणून मनोबोध, उपासना आणि मनाचे श्लोक त्याचं महत्त्व म्हणून जे आहे ते सांगितलं. की म्हणजे यांनी म्हटलंय, तुमच्या रमण महर्षीची अशी गोष्ट आहे की म्हणे शंकरराव देव जेव्हा रमण महर्षीकडे गेले तर त्यांना ते भीमस्वामीचा कोणाचा ॲड्रेस विचारत होते रमण महर्षींना, ते की ते कुठे होते वगैरे असं काहीतरी एक ते माहिती घेत होते. तर रमण महर्षींनी त्यांना माहिती दिली त्यांना जी होती. जेव्हा रमण महर्षींनी त्यांनी सांगितलं समर्थांबद्दलचं, मी असं असं कार्य करतो वगैरे, तर मग त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे की समर्थांचं वाङ्मय आहे का? तर शंकरराव देवांनी असं म्हटलं की म्हणे जे आहे ते माझ्याकडे संस्कृत समश्लोकी मनाच्या श्लोकाची, ते संस्कृतमध्ये मनाचे श्लोक होते. तर मग हे म्हणाले की ठीक आहे, हे ठेवून जा तुम्ही, म्हणे मी वाचतो याला. त्याच्यावर मग आपल्या ते गेले नंतर ते तंजावरला भीमस्वामीकडे कुठे जायचं होतं तिकडे गेले आणि 8 दिवसांनी वापस आले, कारण तोच रस्ता होता वापस जायचा. यांनी विचारलं रमण महर्षींनी त्यांना, म्हणे होऊन आला, म्हणे हो होऊन आला, आता आम्ही जायचं, म्हणे हा आता आम्हाला पुढे जायचं. तर म्हणे तुम्ही कुठे आहात? मग त्यांनी सांगितलं कुठे आहात म्हटल्यानंतर ज्या त्यांनी सांगितलं की मी अमका लॉयर आहे, अमक्या ठिकाणी काम करतो, अमकं करतो, असं तर सांगायला लागले. त्यांनी म्हटलं नाही नाही, हे नाही म्हणत ते. त्यांनी एक श्लोक काढला की देहबुद्धते आत्मबोधे करावी आणि विवेके तया वस्तूची भेटी द्यावी. म्हणे हा श्लोक तुम्ही पाहिला आहे का? तुम्ही कुठे आहात? आत्मबुद्धीमध्ये आहात की देहबुद्धीमध्ये आहात? तेव्हा मग ते शंकरराव विलंबले. तर सांगत होतं असं की त्यांनी सुद्धा रमण महर्षींनी हे जे आहे असं सांगितलं आहे. जसं विनोबा भावेंनी सुद्धा म्हटलं की दासबोध म्हणजे काय? म्हणजे सोन्याची काण, आणि मनोबोध म्हणजे काय? तर म्हणे सोन्याची लगड. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलंय मनोबोधाबद्दल, की मनोबोध जो आहे तो इतका महत्वाचा आहे की तुम्हाला जसं की जणू एखादा ज्यूस असतो की तो तयार करून दिला जातो, त्याप्रमाणे जे आहे ते तसं आहे. ते म्हणतात असं नको, तुमचा अहंकार इतका असतो. नको रे मना द्रव्य कोडिलांचे अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे वगैरे, हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये असा एक संदेश त्यांनी दिलेला आहे की म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नाही आम्ही हुशार आहोत, आम्ही फसणार नाही, आम्हाला सर्व येतो, आम्हाला माहिती आहे काय करायचं असं म्हणतात ते की हो आम्हाला माहिती आहे. आता मोठे मुलं झाल्यावरही ते म्हणतात की नाही भाऊ आम्हाला माहिती आहे, तुम्ही काळजी करू नका. तर तिथे एक त्यांनी कावळ्याची गोष्ट केली. कोणी दिली ही गोष्ट? शिवानंद आश्रम आहे ऋषिकेशला, त्यांच्या नंतरचे जे त्यांचे गादीधारी होते स्वामी चिदानंद महाराज, त्यांनी मनाच्या श्लोकावर उद्बोधन केलेलं आहे, पहिले 110 श्लोकांवर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे मुक्त भाष्य म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की म्हणे त्यांनी असं म्हटलं की कावळ्याची काय गोष्ट सांगितली. म्हणे कावळा येतो आणि कावळा म्हणे कोणी तुम्ही पाहिलंय का पिंजऱ्यामध्ये कावळ्याला? आम्ही तर नाही पाहिलं कावळ्यामध्ये पिंजऱ्याला. तर म्हणाले की कावळा तुमच्या येत नाही पकडण्यामध्ये तुमच्या. म्हणजे याचं त्यांना म्हणायचं मतलब काय आहे की कावळा हुशार आहे, तो तुमच्या याच्यात येत नाही, कब्जात येत नाही. कावळा हुशार आहे, पण कावळ्यानंतर कावळ्याचं जीवन काय असतं असं त्यांनी सांगितलं. तोच आपल्या कुठेतरी घाणीवर बसेल, इकडे बसेल, तिकडे बसेल, कावकाकडे लोकांना त्रास देईल. त्याला त्याच्या जीवनाकडे तुम्हाला पाहून असं काही वाटतं का की तुम्हाला काहीतरी त्याच्यासारखं झालं पाहिजे म्हणून? तर म्हणत नाही. त्यामुळे तो हुशार आहे की तो पकडण्यात येत नाही. तर तसंच तुमचंही आहे का की तुम्हाला असं वाटतं की बाबा नाही आम्ही तर जे आहे ते काही हरकत नाही, आम्हाला ते येतंय म्हणून. तर अशा प्रकारचा बोध त्यांनी त्या ठिकाणी केला. तर मनाबद्दलचं जे आहे जसं मी आता सांगितलं आपल्याला की मन जे आहे ते शेवटी मोक्ष जो होणार आहे तो कोणाला होणार आहे? तो मनालाच होणार आहे. आणि जे विश्वमन आहे सर्वदूर जी चेतन शक्ती आहे ती शेवटी आपल्यामध्ये येऊन कोंडली गेली आणि ते आपलं मन इंडिव्हिज्युअल मन झालं. हे अल्पज्ञ झालं, अल्पशक्तिमान झालं, ते सर्वज्ञ सर्वशक्तिमान.
ही देहबुद्धी झाली आणि विश्वमनाचं कसं आहे तर म्हणजे ती आत्मबुद्धी झाली. तर अशा प्रकारचं जे आहे हे समजून घ्यावं. स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मग आमचे विचार कुठून येतात? ते परमार्थाचे विचार आहे की आमचे इंडिव्हिज्युअल लेवलचे विचार आहे? मुळी कल्पना 2 रूपे त्याची झाली. कल्पना तीच आहे, फक्त जे 2 रूपे झाली. आणि विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. विवेक जर असेल, आत्मनात्म विवेक त्या ठिकाणी असेल तर म्हणजे ती जी आहे ती स्वस्वरूपी मिळाली. मग हे कोण करेल तर म्हणे मनच करेल. म्हणून मनाला बोध द्यायचा आणि म्हणून मन उपासनेमध्ये हवं. आमचं जे आहे ते निष्काम कर्म आणि उपासना हे दोन्ही विक्षेप आणि मन हे कुठेतरी अडकतात ते. आणि आम्हाला असं कठीण होऊन बसतं की मी काय झालं म्हणून का होत नाहीये. तर मोठे ग्रंथ वाचण्याऐवजी आम्ही छोटे ग्रंथ जे आहे ते वाचून या प्रकारे जे आहे ते काय होऊ शकतं की आम्हाला आमचं साध्य जे आहे साध्य आम्हाला साधता येईल असं. तर मी आता इथेच थांबणार आहे कारण की आमचं त्याप्रमाणे टाइम झाला ह्या मनोबोधाचा. आपण आता समाधीबद्दलचं हे घेऊ. मनाबोधाचं मला एवढंच सांगायचं होतं की आपण का सुरू केलं याला, आज का घेतलं याला मनाचे श्लोक, पारायण का केलं. पारायणाबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, जे डॉक्टरांच्या परिचयामध्ये आहे की पारायणाबद्दल त्यांना थोडंसं कटाक्ष आहे. पारायणाबद्दल त्यांचं असं म्हणणं की बडबड पारायण केलं आपलं ठेवून दिलं झालं आमचं पारायण, आम्हाला धन्य वाटतं. म्हणजे त्याचा अर्थ जो आहे तो तुम्हाला कळलेला आहे का. म्हणून शेवटी जेव्हा सुरुवातीला गोष्टी झाल्या तर मी त्याला म्हणत होतो की पारायण करायचं, पण म्हणे पारायणामधलं हे की पारायण होऊन जाईल, पण त्याचा अर्थ करायला थोडा वेळ नव्हता. सजीजी म्हणाले की मग तुम्ही काहीतरी त्याच्याबद्दलच बोला नुसतं. तर हे आहे की पारायण करत राहावं आणि रविवारी किंवा कोणत्या दिवशी जेव्हा आणखीन वेळ असेल त्यावेळेस तुझं चिंतनही जे आहे ते बरोबर समोर मांडता आलं पाहिजे, समोर ऐकता आलं पाहिजे. ही एक या ठिकाणी अशी एक संकल्पना या ठिकाणी ठेवाविषयी वाटते. पुनर्जन्म कोणाचा तो होईल? मनाचा होईल. बरोबर आहे ना. एक आणखीन गोष्ट त्याच्यामध्ये आलेली आहे की त्यांनी सांगितलं समर्थांचा एक शिष्य होता धोंडीवा. त्या धोंडीवाने म्हटलं की महाराज, समर्थांना ते म्हटलं की मला जे आहे ते तुम्ही मनाचं उन्मन कसं होतं ते सांगा. समर्थांनी आपलं जे आहे सांगून दिलं की हो म्हणे मनाचं उन्मन कसं करायचं. म्हणे मन जे म्हणेल ते नको करू तू. आता हा काय आता अडाणीच मनुष्य होता. म्हटलं ठीक आहे, मन जे म्हणेल तुम्ही करणार. मग मनाने म्हटलं की तुम्ही जा हा तिथेच उभा राहायला. परत काही वेळाने त्याच्या मनामध्ये आलं की आता आपल्याला जे आहे ते इथे उभं राहणं ठीक आहे, बरोबर आहे, चला जाऊ लागला तो. मग कुठेतरी जाताना त्याला असं मनामध्ये आलं की या झाडाखाली बसूया आपण. तर म्हणे बसायचं नाही, झाडाखाली मन म्हणतंय ना, असं नाही करायचं. मग शेवटी जो आहे तो जेव्हा त्याला समजतच नाही की मी काय करू म्हणून, जे मन म्हणेल ते करायचं नाही. मग हे कसं काय होईल पुढे. मग त्याच्यावर जे आहे त्यांनी विचार केला आणि परत समर्थांकडे गेलं. म्हणजे महाराज मी तर मन जे म्हणतं ते मी करत नाही, पण मला मग अशी अडचण होते की मी काहीच करू शकत नाही. मग समर्थांनी त्याला सांगितलं की अरे मन जे म्हणतं आहे ते तसं करायचं नाही. म्हणजे त्या विचारांशी तू जुळू नको. जे मन म्हणतं आहे त्या विचारांशी तू जुळला जाऊ नको, नंबर 1. आणि नंबर 2, जेव्हा तू कुठेतरी बसशील आणि म्हणशील की बाबा जे आहे ते मी आता जे आहे ते इथे बसलेलो आहो, मी काही करत नाही, त्यावेळेस म्हणे तू रामनाम कर. तर त्यांनी मग जे आहे ते रामनाम करून अशा प्रकारे मनाची उन्मनी त्या ठिकाणी साधली. आणि परत उपासनेमध्ये जे आहे ते नामाबद्दलचं जे आहे ते सर्वांनीच महत्त्व गायलेलं आहे. आणि समर्थांनी किती महत्त्व गायलेलं आहे आपण आता या मनाच्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी पाहिलंच आपण. तर विचारांशी आम्ही जुळलं न पाहिजे असं या ठिकाणी जो उद्देश आहे तो हा आहे. आणखीन एक कठोपनिषदामध्ये जो आहे तो एक विचार आहे
जो रथाचा विचार आहे की ज्याच्यामध्ये काय की विषय आहे आणि इंद्रिय आहे म्हणजे घोडे आणि लगाम जे आहे ते मन आहे आणि आत्मा जो आहे तो बुद्धी म्हणजे सारथी असं. तर बुद्धी सारथी झाली, मन लगाम झालं आणि नंतर घोडे जे आहेत ते विषय. तर ते म्हणतात तुम्ही लगाम जर त्याच्यावर ठेवला नाही मनावर म्हणजे ज्या घोड्यांवर जर लगाम ठेवला नाही तर घोडे मग जिकडे झाले तिथे तुम्हाला जावं लागेल. जसं डॉक्टर काकांनी सुद्धा म्हणायचे घोडसवार झालेला आहे त्याने जर ते रकब बकबर बसला नसेल आणि ते लगाम जर ठेवलं नसेल तर मग घोडा जिकडे जाईल तिकडे त्याला जावं लागेल. पण यांनी जर लगाम हातामध्ये ठेवली तर मग हा जिथे जाईल तिथे त्या घोड्याला तो घेऊन जाईल. तर तसंच या मनाचंही असं आहे की मनाचं जे आहे ते मनाचा जे श्लोक मनोबोध त्याच्यामध्ये जो परत परत त्याचा जो उल्लेख केलेला आहे की अरे मनाला का उल्लेख त्यांनी केला, मनाला त्यांनी उपदेश का केला, म्हणजे मनाला त्यांनी यासाठी उपदेश केला जे आहे ते कसेही करून तू जे आहे मनाला आपल्या स्थिर कर. कारण की शेवटी मनच आहे मन एवं मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. समर्थांचा काळ होता 1608 आणि 1681. पहिले 12 वर्ष त्यांनी जे आहे ते 1620 पर्यंत पोलीस होते. 12 वर्षपर्यंत पहिले 12 वर्ष जे आहे ते जांबला घरी होते आणि त्याच वेळेस त्यांचं लग्नाचा जेव्हा घाट झाला त्यावेळेस नंतर जे टाकळीला आले तर नंतर जे 12 वर्ष म्हणजे 20 ते 32 त्यांच्या तपश्चर्याचा तो काळ होता आणि 32 ते आणखीन 12 त्याच्यात लावले तर 1644 तोपर्यंत त्यांचा भारत भ्रमणाचा काळ होता, तीर्थाटनाचा काळ होता. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे आहे ते आपलं कार्य जे सुरू केलं कृष्णातीरी ही मंदिरांची स्थापना केली. त्याच्यामध्ये टाकळीची स्थापना जी आहे ते पहिल्यांदा केली, त्या ठिकाणी रामाचा उत्सव वगैरे सुरू केला आणि मग शिवतरगळी जाऊन त्यांनी दीर्घ लिखाणाला सुरुवात केली. मी दीर्घ लिखाण का म्हणतो की आत्माराम त्यांनी तपश्चर्येनंतरच 1630 लिहिला, 1632 लिहिला आत्माराम असं सुनीलजी चिंचोकरांनी लिहिलेलं आहे की 1630 आत्माराम आणि 1660 दासबोध त्यांनी जे आहे त्याची रचना तशा प्रकारे केली. आणि काही लोकांचं तंजावर भीम यांचं म्हणणं जे आहे भीमस्वामींचं अशी त्या ठिकाणी आख्यायिका आहे दासबोधाबद्दल की नाही त्यांनी जायच्या पहिले सर्व त्याला विल्हेवाट लावली. म्हणजे 80 ते गेले तिकडे टाकळीला गेले, रामाचं दर्शन केलं, शेवटी त्याला सांगितलं की बा आता मी तुझ्या परत इथे येणार नाही, माझं कार्य झालेलं आहे. शिवाजीराजे गेलेले होते आणि शिवाजीराजे गेलेले असल्यामुळे समर्थ स्वप्रकाशे अंधारी 3 मासी बैसताती आणि मुरुम पात्रे उदके सेविताती. फक्त ते जे आहे ते पाणीच पित होते 3 महिने जेव्हा शिवाजीराजे गेले तेव्हा. इतकं त्यांनी जे आहे त्यावेळेस त्यांचं हे होतं. तर रामाची ते तिकडे प्रार्थना करून आले की आता मला जे आहे ते जायचं आहे म्हणून. आणि नंतर ते जे आहे ते काहीतरी 8-10 महिने नंतर ते राहिले इकडे येऊन सज्जनगडावर येऊन राहिले रामाची प्रार्थना करून आल्यानंतर. आणि मागवद्य नवमी जाणे आहे परमधामी केला निश्चय अंतर्यामी भावे ऐसा. म्हणजे 1680च्या रामनवमीसाठी जे ते गेले आणि नंतर जे वापस आले आणि त्यावेळेस त्यांनी मग डिक्लेअर केलं. त्याच वेळेस त्यांनी असं लिहिलंय, शंकरराव देवांनी असं लिहिलंय की दासबोधाचे 20 दशक ह्या ठिकाणी पुरे केले, त्याची विल्हेवाट लावली असं लिहिलंय. विले लावली याचा अर्थ हा झाला म्हणजे त्यांनी जे काही विखुरलेले समास होते वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे लोक यायचे आणि त्यांना जे आहे ते विचारायचे प्रश्न आणि ते प्रश्न विचारल्यामुळे जे आहे त्यांना मग त्याची उत्तरं द्यावी लागायची. मग त्यावेळेस जो दासबोध लिहिला गेला तो दासबोध जो आहे तो ते सर्व जे होतं ते सर्व त्यांनी एकत्र केलं आणि एकत्र करून जो आहे तो दासबोध त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केला. म्हणजे त्यांनी असं लिहिलंय शंकरराव देवांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये की 7 दशकी दासबोध तयार होता, पुढे तयार असलेला ज्ञानदशक 8वा दशक म्हणून जोडला आणि तोपर्यंत साचलेल्या अनेक स्फुट समासांपैकी जरूर घेऊन तो त्याची वेले लावून दशक पाडून 20 दशकी दासबोध पूर्ण केला. आणि त्यांनी समर्थांनी आज्ञा दिली शेवटची की आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी आपणा मागे जगदीशासी बसत जावे. आणि पुढे जे आहे ते त्याच साली जे आहे ते संभाजी महाराज दर्शनास आले होते आणि त्यावेळेस समर्थांनी त्यांना सांगितलं की आज आम्हाला लवकरच जाणे आहे. आणि संभाजींना त्यांनी तो उपदेश केला त्या ठिकाणी. तो उपदेश जो आहे तो
कृपापूर्वक 11 वचने त्यांनी सांगितली की राजधर्म काय, क्षत्रिय धर्म काय आहे, कुणाला काय द्यायचं वगैरे असं. आणि त्यांनी जे आहे त्यांना संभाजी महाराजांना जे आहे त्यावेळेस असं सर्व सांगून शिकवून उपदेश देऊन याप्रमाणे बोलून राजास जावयास समर्थांनी आज्ञा दिली. मग समर्थ जेव्हा तंजावरला गेले होते आणि त्यावेळेस जे राम, लक्ष्मण, सीता आणि मारुती या चौघांच्या मूर्ती करण्याची त्यांनी आज्ञा दिली होती, त्या मूर्ती त्यावेळेस ज्या आहेत त्या गडावर आल्या होत्या. आणि त्या ज्या गडावर आल्या तर म्हणे त्याप्रमाणे त्यांनी त्या मूर्ती तयार करून इकडे पाठवल्या, पोचल्या आणि समर्थांच्या जवळच्या शेजार घरात त्या मूर्ती ठेवल्या. मग माघवद्य पंचमीला म्हणजे त्यावेळेस म्हणजे 4-5 दिवसापूर्वी मध्यरात्री 6वे तासी समर्थ पाहती त्या मूर्तीस मेण होते ते नयनासी ते काढविले. श्रीचे मुखावलोकन केले, परमसमाधान झाले. या उपरी आपले राहणे न घडे. अवकाश 5 दिवस उरला आहे आम्हास, कोण पूजिल हो त्यास यश घडो. तर करणाऱ्याचा, करविल्याचा, आणल्याचा, श्रमाचा प्रसाद झाला सर्वांचा मनोरथ, असं त्यांनी म्हटलंय. समर्थांनी जे आहे ते त्यावेळेस जे आहे ते अन्न पाणी दोन्ही सोडून दिलेलं होतं आणि ते अखंड समाधीमध्येच जे आहे ते राहत होते ते. आणि मग जेव्हा माघवद्य अष्टमी म्हणजे नवमीच्या आदल्या दिवशी त्यांची प्रकृती जी आहे त्यावेळेस बरी होती, पण ते 2 प्रहरा निद्रा करून उठले आणि प्रत्येक त्यांनी देवद्रोही यांचा नाशची आहे अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी ते बोलले. आणि शेवटचा दिवस जेव्हा आला तर संप्रदायाची कागदपत्रे आणि ते सर्व त्यांनी ती घेतली आणि स्वमुखे आज्ञा केली की जे लोक द्वारापाशी आहेत त्यांना तिथेच थांबवा, इकडे येऊ देऊ नका. आणि त्या पलंगावरून उतरून पादुकावर बसवून त्यांनी पादुकावरी उत्तराभिमुख केले आणि श्रीचे स्मरण मोठ्याने केले. माघवद्य नवमी दिवसा 2 प्रहरी शनिवारी परमधामी योग केला. पलंगाखाली उतरले, पादुका पायी लेईले, उत्तर दिशेकडे केले मुख बरवे. भक्तजन विनविती पलंगावरी बैसावे म्हणती, तेव्हा बोलिलो हो प्रीती बैसणे नाही. मग त्यांनी त्यांना जबरदस्ती केली. तुम्हाला बसवायचं असेल तुम्ही बसवा, म्हणून उचलती जण 10 शक्तिवंत करती आहा नुचलती आमुते. त्यांना कोण उचलता नाही आलं. करिता बहुतची यज्ञ नुचले अनुमात्र आसन, तेव्हा आज्ञा पिले वचन बाहेर बैसा. मग त्यांनी त्यांना आज्ञा दिली की तुम्ही जे आहे ते बाहेर बसा. अक्का आणि उद्धव हे दोघं त्यांचे शिष्य जे आहे ते आतच राहिले. अक्काच्या डोळ्यांना पाणी आलं. त्यांनी त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला जन्मभर हे शिकवलंय का, त्याला तुम्ही या ठिकाणी जे आहे ते डोळ्याला पाणी आणताय आमच्या वेळेस जायच्या वेळेस. तर त्यावेळेस मग अक्कांनी म्हटलं की कोणी कितीही मोठा तत्वज्ञानी झाला तरी अशा वेळी जेव्हा कोणाचा जीवलगाचा अंतकाळ होतो तेव्हा मनाची यत्किंचित ही चलबिचल होणार नाही असा मनुष्य विरळा, असं अक्कांनी त्यांना म्हटलं. आणि मग त्यांनी जे आहे समर्थांनी या निमित्ताने आपला सर्वांस कायमचा संदेश देऊन गेला आहे. काय संदेश त्यांनी दिला म्हणजे माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असताना करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायुज तुझी वाट गवसेल की. म्हणजे दासबोध ही समर्थांची वाङ्मय मूर्ती आहे. दासबोधामध्येच समर्थ आहे. मग समर्थ आम्हाला भेटतील की नाही भेटतील, तर ज्यांना भेट घ्यायची त्यांनी दासबोधा आपलंसं करावं. प्रयत्न प्रचिती दासबोध, प्रयत्न प्रचिती प्रबोध, हे जे 3 सूत्री दासबोधामध्ये दिलेलं आहे ते जर आपण पाळलं तर म्हणजे समर्थांची तुम्हाला जे आहे ते समर्थ चरित्रामध्ये हे तुम्हाला सर्व दिसेल. आणि दासबोधामध्ये काय होईल तर म्हणे समर्थांची भेट होईल. त्याचा अर्थ काय झाला, महापुरुषांनी उच्चारलेले हे शेवटचे शब्द होते. तुम्हा आम्हासा त्याचा शेवटचा आदेश आहे. कोणता? आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असताना करावा खेद भक्तजनी. ही त्यांची शेवटची आज्ञा, तुमच्या आमच्या कल्याणासाठी शेवटलं मार्गदर्शन. आणि याचा अर्थ सरळ आहे की समर्थ म्हणतात की मी जातो पण जात नाही, मी आहे पण मी नाही. आत्माराम जे लघु काव्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते त्यांचं स्वरूपच त्या ठिकाणी आहे असं त्यांना सांगायचं. मी काव्याच्या रूपाने मागे राहत आहे. ज्या कुणास माझा स्वरूपाचा साक्षात्कार हवा असं वाटत असेल तर त्यांनी यांना ग्रंथात पाहावे.
2 ग्रंथ मस्तकी धारण करावे, हृदयाशी धरावे, दाखवलेल्या मार्गाने जावे, साधने करावी, तत्वज्ञानाचे मनन करावे, निधिध्यास घ्यावा आणि जो कोणी असं करेल त्याला माझा स्वरूपाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांनी जे आहे त्या म्हणतात, त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की ग्रंथराज दासबोध सामर्थ्य सिद्धची पाहे आणि जो जो महंत येथे निश्चय आहे तो तो लाहे साक्षात्कार. इतकं सर्व बोलणं झालं, शेवटचा क्षण आला. दुपारचे 12 वाजले होते आणि समर्थांनी 3 वेळा राम नामाचा एवढ्या मोठ्याने गजर केला की तो आवाज आकाशात सर्वत्र सबंध गडावर मुहूर्तभर दुमदुमून राहिला. आणि तो गजर ऐकून सर्वजण चकित झाले. सर्वांची हृदय प्रेमाने भरून आली. क्षणभराने ध्वनी थांबला. समर्थांचा अवतार पूर्ण झाला. 3 वेळा स्मरण केले. अंबर अवघे गरजिले, रामनामे कोंदाटिले जिकडे तिकडे. मुहूर्त एक हो गर्जना, गगनी कोंदाटिले हो जाणा. विस्मय पावलो निजजना प्रेमे आले. ध्वनी झाली संपूर्ण, झाला अवतार हो पूर्ण. देशोदेशी भक्तजन जाते झाले. आणि त्याच ठिकाणी मग त्यांना जो आहे तो त्यांनी पुढची व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी केली. फक्त एवढंच आहे, याच्या पाठीमागचं जे एक महत्त्वाचं योगायोग म्हणतात आपण त्याला, की त्यांच्या अस्थी ज्या आहे त्या चाफळला ठेवल्या होत्या. की त्यावेळेस मुस्लिम राज्य असल्यामुळे त्यांना थोडंसं जे आहे ते भीती होती की या अस्थी जाताना जे आहे कोणी मध्येच आम्हाला लुबाडून न घेऊ की तुम्ही काय करताय गंगेवर घेऊन जाताना. तर तिथे त्या राम मंदिराच्या याच्यामध्ये तुळशी वृंदामध्ये तिथे त्यांनी ठेवलेल्या होत्या अस्थी. आणि त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामी, त्यांचे त्या कल्याण स्वामी डोमगावला होते. त्या डोमगावमध्ये कल्याण स्वामीजवळ जे एक शिष्य होते ते कल्याण स्वामीला असं म्हणायचं की आपण काय करूया की त्या आपण अस्थी घेऊन येऊ आणि गंगेमध्ये जाऊन विसर्जन करूया. तर ते कल्याण स्वामी असं म्हणायचे की थांबून जा, नाही थांबून जा, आपण नंतर पाहूया, नंतर जाऊया. मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक दिवस जे आहे ते, त्यांचं नाव होतं उंबरज मठपती केशव स्वामी, जे म्हणायचे असं की आपण जाऊन त्या अस्थी घेऊन जाऊन विसर्जन करून येऊ. तर शेवटी काय झालं की केशव स्वामींनी असा विचार केला तर हे तर की आपल्याला हो म्हणत नाही, तर आपणच जाऊन जे आहे ते अस्थी काढून घेऊन या. कल्याण स्वामी समर्थ गेल्यानंतर 36 वर्ष जवळजवळ राहिले, म्हणजे जिवंत होते, म्हणजे त्यांचा अवतार होता. मग यांनी आपला न सांगता न विचारता ते जे आहे ते अस्थी घ्यायला म्हणून तिकडे गेले आणि त्या अस्थी घेऊन आले. रस्त्यामध्येच परत डोमगावचा मठ होता. तर म्हणजे कल्याणांना आता सांगू, पण महाराजांना सांगू की बाबा जे आहे ते आपण हे आणलेले आहे, आम्ही जाऊन हे करतो. तर त्यावेळेस तिथे जेव्हा डोमगावला गेले तेव्हा त्यांना असं कळलं की कल्याण स्वामी आत्ताच गेले. मग त्यांच्या अस्थी, कल्याण स्वामींच्या अस्थी बोन्स आणि ह्यांच्या अस्थी दोन्ही बरोबर घेऊन नंतर जे आहे ते गंगेवर पुढे गेले. योगायोग कल्याण स्वामी आणि आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्याबद्दल. अशा प्रकारचा त्यांचा चरित्रकथा भाग आहे. समर्थांचं जितकं तुम्ही चरित्र जितक्या वेळा वाचाल तर परत परत वाचावंच असं वाटेल. आपण त्यांना वंदन करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु स्तवन सगळ्यांनी एकत्र बोलूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्यैसा. नमैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रवणी रसा शंकर की प्रल्हाद, चकोरा परी आठवी रामचंद्र. रासेवी पादांबुजे जाणैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ऋतू सारखा रचनी वाट आहे, करार क्रूरा
खंडित आहे, नसे गर्व काही अणुमात्र ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, खरी भक्ती त्या हो जगी मारुतीची, असे रामदासा परी मारुतीची, नसे भेद दोघा जळी गार जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय अर्जुना सारिखे सत्य केले, मुळी होनिया द्वैत निशेष केले, सिद्धानायक दृढ केला कुआसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेही पणे दास कैसा मिळाला, म्हणे उद्धव सूत वर्णूनी कैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, तुला मागतो रामदासा दयाळा, दिनाकारणे देई आता कृपाळा, घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको वासना विषयी हो देऊ, परद्रव्य देखो या तृण भाऊ, असे दृढ वृत्ती मध्ये त्वा वसावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको महाक्रोध चांडाळ पापी, नको मोह कैसा मद क्रूर रूपी, मना कल्पने पासूनी सोडवावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा सर्वदा शांती विरक्ती राहे, हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे, अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास दास्यत्व तुझे घडेना, श्रीहस्त ठेवून दुःखा हरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी, मनी रोचनी राम रूपा पहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे आवडी अंतरी दर्शनाची, करी भाग्यहीना मला भेटी कैची, करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, रागास बोधी असे भाव माझा, मनाची लागला ध्यास तुझा, म्हणे उद्धव सुखाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, जय जय रघुवीर समर्थ. पुढे कल्याण स्वामींनी रचलेला अभंग, समर्थ गेल्याची वार्ता कळल्यानंतरची ही रचना आहे असं सांगितलं जातं. प्रत्येक ओवीतलं पहिलं चरण आहे ते आपण तोडून म्हणायचे. मी आधी म्हणेन, माझ्या मागून तुम्ही म्हणा. तो मजा आवडतो म्हणा. मम स्वामी निशिदिन अंतरयामी, तो
तो मजा आवडतो भक्ती मार्गाच्या गजढाला काय बोलो मी उपमेसी नदीसे तुळणायासी तो मजा आवडतो छत्र बहुतांचे दासाचे धामची कल्याणाचे तो मजा आवडतो मम स्वामी निशिदिन अंतरयामी तो मजा आवडतो जय जय रघुवीर समर्थ. सुरुवात कर पहिल्यापासून. थोडीशी पार्श्वभूमी सांगतो या हस्तलेखनाची. समर्थ सेवा मंडळ यांचे अनेक उपक्रम आहेत. म्हणजे दासबोध सखोल अभ्यासाचा आहे. 15 दासबोध जो पूर्वी होता त्याचं नाव आता श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन असं झालेलं आहे. समर्थ विद्यापीठ आहे, समर्थ व्यासपीठ आहेत. प्रत्येक ठिकाणी या वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत आणि त्या समर्थ सेवा मंडळाच्या छत्राखाली आहेत या सगळ्या. तर साधारण 2022-23 या वर्षात सुहास कुलकर्णी म्हणून बजाज ऑटोमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर होते. त्यांनी VRS घेतली आणि त्यांनी असं ठरवलं की दासबोध आपण हाताने लिहावा म्हणून. आणि त्यांनी तो 1 वर्षात तो पूर्ण केला. रामनवमीपासून दासनवमीपर्यंत साधारण 320 दिवस वगैरे अशा दिवसाचा त्यांनी तो उपक्रम केला. पुढे त्यांना असं वाटलं की हा आपण अनेक अजून जे अभ्यास करणारे जे आहेत त्यांच्यापर्यंत हा उपक्रम न्यावा आणि त्यांच्याकडनं पण तो लिहून घ्यावा वगैरे. म्हणून 23-24 या वर्षामध्ये त्यांनी सगळ्यांना तसं कळवलं. मी पण त्यात होतो आणि मग आपण इथे दुबईमध्ये पण तो उपक्रम करायचा प्रयत्न केला. त्या वर्षी 4घांनी तो पूर्ण केला. आणि मग त्याच्यानंतर मग मी त्यांना विचारलं 2024-25 मध्ये पण असा उपक्रम करता येईल का म्हणून. आणि मग आपण इथे आपल्या दासबोध अभ्यास वर्गातही कळवलं होतं. तर जवळपास 40 जणांनी या उपक्रमात तेव्हा सहभाग घेतला. दुबईतले कमी होते पण कुठून कळून वगैरे नागपूर, पुणे, अजून काय सातारा, कराड वगैरे इकडची इथपर्यंतची लोक त्याच्यात समाविष्ट झाली. आणि त्यापैकी 9 जणांनी पूर्ण केला. बाकीच्यांचं अजून चालू आहे. काही जणांचं खरंच चालू आहे मला माहिती आहे, काही जणांचं चालू आहे असं मी समजतो. तर त्यापैकी दुबईतल्या ज्या दोघींनी पूर्ण केलं. बरं, विशेष म्हणजे ज्या 9 जणांनी त्या पूर्ण केल्या त्या 9च्या 9 महिला आहेत, हे विशेष. आणि ज्या दुबईमधल्या आहेत त्या रागिणी रवाडे आणि असवरी गुप्ते. त्या असवरी गुप्ते तर आता दुबईत नाही आहेत, त्या दोघींनी पूर्ण केलं. तर ते ग्रंथ इथे ठेवलेला आहे. त्याचं आता पूजन आपण करायचं, त्या दोघांनीच करायचं. संदीपनी करावं आणि रागिणींनी करावं आपापल्या घरानंतर. तुम्ही तो बघू शकता झाल्यानंतर. ते ग्रंथपूजन झाल्यानंतर मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. रागिणी तर आहेच, तुम्ही तुमच्या बायकोच्या मनात ओळखत असाल तर मनोगत सांगू शकता. पूजन करावं. तिथे फुलं ठेवलेली आहेत. सगळ्या ग्रंथांचे मी व्हिडिओ बघितले, त्यांच्याकडनं मागवले होते, फोटोज मागवले होते. अत्यंत सुवाच्य अक्षर, म्हणजे हा एक सद्गुण आहे. प्रत्येकाकडे असेलच असा नाही, पण तरी सुद्धा प्रयत्न करू नये असंही नाही. प्रयत्न करू नये असं पण नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक भूमी आहे ना, राजनचा डौलदार चालतो म्हणून कावड्याने चालूच नाही की काय, तसं अक्षर जरी सांगितलं नसलं तर दाखवते
कारण सांगायला लागले तर खूप वेळ लागेल, त्यामुळे लिमिट ठेवलंय मी. जय जय भुवीर समर्थ, यज्ञ तो देव जाणावा, यज्ञविन दरिद्रता. श्री रामदास नवमीच्या सर्व साधकांना हार्दिक शुभेच्छा. दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी रामनवमीच्या दिवसापासून श्रीमद दासबोध घेण्यास सुरुवात झाली. श्री सलीलदादांनी 2 एप्रिल रोजी पूर्वतयारीसाठी गण निर्माण केला होता. अनेक सूचना आणि मार्गदर्शन अगदी स्वानुभवातून दादांनी केले. आज दशकातील पहिला समास वाचेपर्यंत सलीलदादांनी मार्गदर्शन केले, याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. अनेक तसेच भगवंताच्या इच्छेशिवाय आपलीच प्रबळ इच्छा कार्य करू शकत नाही, हे सर्व आपण जाणतोच. भगवंतांची प्रबळ इच्छा असल्या कारणाने माझे 2024 वर्ष हे श्रीमद दासबोधमय झाले, असे मला सांगण्यास धन्यता वाटते आहे. श्री दासबोध अभ्यासवर्ग दुबई तसा मी 2010 पासून अनुभवत आहे. डॉक्टर श्री निमखेडकर काका यांच्या प्रवचनातून दासबोधाचा अभ्यास करण्याची उत्कट प्रेरणा मिळाली. कोरोना काळात मात्र साक्षात भेटून अभ्यासाला बसण्यास खेळ बसली. तरीही काका आणि सलीलदादांच्या मार्गदर्शनाखाली 3 ते 4 वर्ष सतत चक्री पारायणात सहभागी होता आले. पण 2024 वर्षात श्रीमद दासबोधाचा अभ्यास सातत्याने करून घेतला गेला. आपल्याच दासबोध अभ्यास वर्गातील सहसाधक श्री नंदकुमार देसाई दादा यांच्या आणि सौ अलकाताई मुताबिक यांच्या सहकार्याने मी आणि अजून एक सहसाधिका सौ प्राची वेलणकर हिने संक्षिप्त दासबोधाचे काम पूर्ण केले. तसेच नंदकुमार दादांच्या कल्पनेतून श्री दासबोध ग्रंथातले सध्या वापरात नसलेल्या शब्दांचा कोश बनवण्याचे कार्य पूर्ण करण्याचे भाग्य लाभले. यासाठी मी डॉक्टर श्री निमखेडकर काका आणि नंदकुमार दादा आणि सौ अलकाताईंचे शतशः आभारी आहे. कुठेही भेटले, कुठल्याही कार्यक्रमात असू देत, कसे आहात असे विचारण्याऐवजी दासबोधाची स्वाध्याय परीक्षा कधीपासून सुरू करणार असे विचारणारे परत श्री सलीलदादांना साष्टांग दंडवत. कारण त्यांच्या ह्या पाठलागामुळे माझ्यासारख्या आळशी साधकांना एक दीपस्तंभ न्याहाळता आला. तो न्याहाळता अभ्यासाला सुरुवात झाली. आजपर्यंत स्वाध्यायाचे 5 पेपर समीक्षक डॉक्टर लक्ष्मी हेबाळकर ताईंकडनं समीक्षण होऊन आले. धन्यवाद सलीलदादा आणि डॉक्टर लक्ष्मी हेबाळकर. माझा दासबोध हस्तलेखनाचा प्रवास तसा अडथळ्यांची शर्यत. पण आधी सांगितल्याप्रमाणे भगवंताची प्रबळ इच्छा असल्याशिवाय हे शक्य झालं नसतं. घरातील लग्न समारंभ, सणवार, स्वाध्याय परिवाराच्या तत्वज्ञान विद्यापीठांची परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी जवळजवळ 2 महिन्यांचा काळ गेला. लिहायला जमलं नाही. पण ह्या गोष्टी पूर्वनियोजित असल्यामुळे मी त्याची पूर्ण खबरदारी घेतली होती. जर रोज 5 पानं लिहायची त्याऐवजी वेळ काढून 10 ते 15 पानं लिहिण्याचा कडक नियम मी करून ठेवला होता. परंतु भाद्रपदातील गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंत माझ्या परिवारात विशेष जन्मदिवस आम्हा उभयतांचे असल्यामुळे पाहुणे मंडळी आल्या कारणाने लेखन पुन्हा मंदावले. हे सर्व मुलांनी सरप्राईज देण्याचे ठरवले असल्याने पूर्वतयारी माझ्याकडून झाली नव्हती. मग आता जोमाने सुरुवात केली आणि लेखनाचा वेग आणि काळही वाढविला. परत जानेवारी महिना उजाडताच श्री नंदकुमार देसाई दादांचा एका नवीन प्रकल्पासाठी बोलावणे आले. ते कामही आपल्या रघुरायांचे असल्या कारणाने मी नाही म्हणू शकत नव्हते. आता मात्र ह्या कामात पूर्ण झोकून दिलेले असल्या कारणाने लेखन कार्य दिवसाआड होऊ लागले. श्री रामदास नवमीची तारीख आणि माझे लेखन याचा ताळेबंद केला आणि हातातील पूर्ण कार्य पूर्ण करण्याला न्याय दिला आणि मग हस्तलेखनाला वेळ दिला. महिलांसाठी खास असं की परिवारातील सदस्यांचे सहकार्याशिवाय हे शक्य नाही. आता मी माझे पती निश्चित आणि मुलं पुष्कर आणि सिद्धार्थ यांची मी ऋणी आहे. आता थोडे श्रीमद दासबोध ग्रंथाविषयी. श्रीमद दासबोध ग्रंथाचे हस्तलेखन उपक्रम हा स्वतःची ओळख करून देणारा, स्वतःची धारणाशक्ती आणि कर्तृत्व शक्ती जाणवणारा होता. असे पवित्र ग्रंथाचे लेखन कार्य करताना जी ओवी लिहिती आहे त्याचा अर्थ हा माझ्याच आयुष्याशी संदर्भित आहे असं जाणवत होतं. माझ्यात असणाऱ्या
आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य, माझे मन ओळखण्याची कला जणू या ग्रंथाने आत्मसात केली आहे असे वाटत होते. मला खात्री आहे की असाच अनुभव माझ्या इतर साधकांचाही असावा. हा पवित्र ग्रंथ सगुण आहे. त्याच्या नकळत देण्यात येणाऱ्या शिकवणीतून जीवनाचे नैराश्य, अगतिकता, लाचारी, भ्याडपणा समूळ नष्ट होतील यात काही संशयच नाही. आता समजते आहे की आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गुरु श्री समर्थ असल्या कारणाने जन्मजात सगुणांची खाण असलेल्या शिवरायांच्या ध्येयनिष्ठता, राष्ट्रनिष्ठता या गुणांची जोपासना कशी झाली आणि तेच बाळकडून नकळत श्री छत्रपती संभाजी महाराजांनाही मिळाले. अशा या पवित्र ग्रंथात चैतन्य उत्पन्न करणारी शक्ती आहे. म्हणूनच निवृत्तीराम म्हणतात, समर्थ ग्रंथ श्रीदास बोध, तेथून सर्वही बोध प्रबोध. विमळ ज्ञान बाळबोध, सत्शिष्यासी बाणेल. एवं श्री दासबोध ग्रंथ, तेथून सर्वही परमार्थ. जाणती योगी संत महंत, ग्रंथराज मुकुटमणी. असा हा पवित्र ग्रंथ अध्यात्माचा महामेरू आहे. कारण समर्थांनी शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद, वेदांत, शारीर भाष्य, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी ग्रंथांचे आधार घेऊन आपल्यासाठी लिहिलं आहे. आपल्या मानवी जन्माचे, जीवनाचे परमश्रेष्ठ ध्येय काय असावे, या मानवदेहाचे महत्व काय आहे, परमात्मा कोण, त्याचे ब्रह्मस्वरूप काय आणि कसे, मूळ माया कोण आहे, गुणमाया कोण, सगुण की निर्गुण, ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान म्हणजे नक्की काय, जग हे मिथ्या कसे, विश्वमन कसे आहे, आत्मज्ञानाची साधना कशी करावी, साधकावस्था, सिद्धावस्था म्हणजे नक्की काय, ईश्वर दर्शन कसे होते, लोकसंग्रह म्हणजे नक्की काय, या सर्व आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे अनुभवातून देणारा हा पवित्र ग्रंथ आहे. अशा या पवित्र ग्रंथाचे लेखन होणे म्हणजे साक्षात भगवंताची कृपा असल्यासारखे आहे. म्हणूनच म्हणावे की भक्ताजेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. जय जय. जय जय रघुवीर समर्थ. रागिणी भगिनीने आता एवढं तिचं भक्ती रसाने पूर्ण आणि भावनाप्रधान असं ती बोललेली आहे. सगळं वातावरण असं भरल्यासारखं झालंय. तर मी माझ्यावरती जबाबदारी आहे की माझी सौभाग्यवती आसावरी हिनी दासबोधाचं लेखन कसं केलं. तर तिला मी थोडंसं विचारलं की तू असं इथे मनोगत सांगतायत म्हणायला सांगतायत तर काय मी सांगू असं. तर तिने ज्या काही पॉईंट सांगितले ते मी सांगतो. मेन सलीमजींनी सांगितलं तसं की तो जो ग्रुप तयार झाला त्याच्यामध्ये मी पण होतो. मी पण ती जबाबदारी घेतलेली की आपण लिहूया असं. मी सुरुवात पण केली. 2-3 समास माझे झाले परंतु नंतर माझं मागे पडलं. आणि हल्ली आसावरी जास्ती वेळा भारतामध्ये असते कारण ती बऱ्याच वेळा माझ्या मातोश्रींबरोबर राहते त्यांचं वय झालं त्यामुळे. पण ती इथे आली आणि तिने आपणहून याच्यामध्ये तिने इच्छा दर्शवली की ती पण लिहायला घेते. आणि सलीलजींची खूप मदत झाली. म्हणजे ते जे कागद आहेत वेगळे असते ते सगळे त्यांनी सगळ्यांसाठी दिले आणि पूर्ण डिटेलमध्ये सूचना दिल्या आणि त्याच्याप्रमाणे काम चालू झालं. आणि आसावरींनी सुरुवात केल्यावरती खूप तिचं असं हे आहे की तिला एक भारल्यासारखं झालं की ती रोज ती आमचा हिशोब झाला होता की रोज 30 तरी ओव्या लिहायला पाहिजेत. आपण जसं रागिणी भगिनीने हे केलं तसं बऱ्याच वेळा ती जास्ती पण लिहायची. आणि मला त्याच्यामध्ये असं जाणवलं की आम्ही दोघं पती पत्नी बोलताना पण तिच्या बोलण्यामध्ये असा दासबोधाचे रेफरन्स यायला लागले. कारण तिने काहीतरी लिहिलं होतं तर जनरल आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये पण ती दासबोधात असं आहे असं ती बोलायला लागली. आणि म्हणजे जो लिखाणामागचा जो हे आहे तो जाणवला की तिच्यावरती त्याचा हे होतो
आणि तिने खूप चिकाटीने बसून ते वेळेत पूर्ण केलं. मध्ये तिने असं ठरवलं, थोडंसं मध्ये हे झालं होतं, पण त्यावेळेला आपल्याकडे सुदैवाने पादुका दौरा येणार होता. तर त्यावेळेला तिने असं मनात घेतलं की पादुका दौऱ्याच्या वेळेला आपल्याकडे ज्या वेळेला पादुका पूजन होईल तर त्यावेळेला माझा दासबोध तयार असला पाहिजे असं. आणि त्याप्रमाणे तिने चिकाटीने तो लिहून पूर्ण केला आणि योगेश भाऊंना दाखवला पण त्यावेळेला. तर आत्ता आसावरीचं असं म्हणणं की मेन तिला याच्यामध्ये डॉक्टर निमखेडकर काकांनी जी प्रेरणा दिली की आपण एवढे वर्ष आपला वर्ग चालू आहे आणि हे आहे आणि सलीलजींनी हे केलं, त्यामुळे हे तिच्याकडनं चांगलं कार्य झालं, समर्थांच्या कृपेने झालं. जय जय रघुवीर. बरंच यश तुम्ही माझ्या पत्रात घातलं. तसं काही नाही. दासबोध अभ्यास पत्राद्वारा दासबोधचे पहिले अभ्यासार्थी कोण माहिती आहे का आपल्याला? डॉक्टर काका. त्यांनी स्वतः पत्राद्वारा दासबोधचा आधी अभ्यास केले. त्यांचा तो व्हिडिओ अवेलेबल आहे. जेव्हा हे पहिल्यांदा गावा केळकर त्याचे संस्थापक होते वगैरे तेव्हा डॉक्टर साहेबांनी हे स्वतः सांगितलेलं आहे की मी त्याचा पहिला विद्यार्थी. आणि पुढे त्यांनी त्याला आकार दिला. मात्र ही पण गोष्ट आहे की कुठले समास असावेत अजून व्यतिरिक्त वगैरे असं हे पुढे त्यांनी वाढवलेले असो. आणि खरोखर फार छान परिणाम होतो ग्रंथलेखनाचा. रोज सहवास मिळतो पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे आपण जो टीव्हीवरचा जर का बिग बॉस रियालिटी शो वाचत असू तर हा खरा बिग बॉस आहे. आणि परब्रह्म हा खरा बिग बॉस आहे हे सुद्धा आपण आपल्या याच्यात बघत असतो. आपलं लक्ष दुसरीकडेच जातं नेमकं असो. समर्थ सेवा मंडळाने या दोघांना प्रसाद रूपाने काही दिलेलं आणि त्याच्यात काही संदेश आहेत. तर मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांना द्यावं. आधी संदीप आधी देऊ आपण त्यांना किंवा प्रत्येकाने बघू देते असं मी म्हणेन वाचण्यापेक्षा नंतर आपल्याला. मला असं सांगायचं आहे की आता सलील स्वतः सांगणार नाही तुम्हाला, पण समर्थ सेवा मंडळांनी याला दुबईचं महंत म्हणून ठेवलेलं आहे. त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यांनी ते मला दाखवलेलं आहे. तो समर्थ सेवा मंडळाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दुबईमध्ये ही इज टेकिंग केअर ऑफ ऑल. त्यांचे जे प्रकल्प चाललेले आहेत, त्यांची जी उपासना चाललेली आहे, जितकी काही बनेल जशी बनेल, ही इज टेकिंग केअर ऑफ दॅट. अँड वी आर हॅपी विथ ऑल दोज थिंग. म्हणजे आम्हाला आनंद आहे की हा एक मार्ग त्यांनी घेतलेला आहे. दासबोधाचे डॉक्टर काकांचे आशीर्वाद त्याला आहे. जसं यांनी आता सांगितलं की डॉक्टर काका हे प्रथम स्टुडंट होते, प्रथम हे विद्यार्थी होते. त्याचा अर्थ त्यांना नंतर ते स्वतः त्यांनी आकार दिला जसं त्यांनी म्हटलं, तर ते स्वतः त्यांचं सुद्धा अधिष्ठान या ठिकाणी आहे. ते सर्व एकच आहे. वेगवेगळे जे आहे ज्याला जसं जमतं तसं तो करतो. आणि पहा किती म्हणजे विशेष आहे की दासबोध लिहिणं एक तर आपल्या डोक्यात येणार नाही. दासबोध एवढा मोठा ग्रंथ काय लिहायचा असं एक म्हणजे वाचत सुद्धा नाही, तर लिहिणं तर आणखीन दूर राहिलं. पण त्या जे कोणी त्यांनी लिहिलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर त्यांचा जो अनुभव आला तो इतर लोकांनी लिहून जो आहे तो शेअर केला तर आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे याच्यानंतर अशा प्रकारचा अनुभव पण येतो. आणि हे सर्व सत्य आहे. कारण प्रत्येक जण जो आहे आता रागिणीने सांगितलं, यांनी सांगितलं आसावरीबद्दल, म्हणजे एक विशेष अनुभव त्या ठिकाणी झालेला आहे. एका एक मनोभावना जी आहे एक विशेष उंचीवर त्या ठिकाणी पोचलेली असल्यामुळे ती एक प्रतिभा त्या ठिकाणी थोडीशी जागृत झाली की काय असं त्यांना त्या ठिकाणी वाटतं. म्हणून तो एक आनंद, विशेष आनंद त्या ठिकाणी होतो. तर हे प्रशस्ती पत्र आहे आणि हे सलील जामखेडकरांनी पण ह्याच्यावर सही केलेली आहे. आणि ते जे सुहास कुलकर्णी आहे ना, हे सुहास क्षीरसागर ज्यांनी की जे आहे दासबोध सर्वप्रथम लिहिला, जे म्हणतो की GM होते त्याने VRS घेतलं, त्यांनी स्वतः दासबोध लिहिला, नंतर त्यांनी दुसऱ्यांना प्रेरणा दिली, त्यांची या ठिकाणी सही आहे. आणि योगेश बुवांची पण सही आहे. म्हणजे समर्थ सेवा मंडळाचं त्याला वरदहस्त आहे या सर्व असं मला सांगायचं. आणि खूप खूप आपल्याला जे आहे ते गुप्तेजी या आपण या सौभाग्यवती आसावरी संदीप गुप्ते असं लिहिलेलं आहे तुम्ही पण हा या सौभाग्यवती राखिणी निखिल निशित रावलिया ते सुद्धा प्रशस्ती पत्र अशाच प्रकारचं. मला असं वाटतं वाचून दाखवा काय लिहिलंय याच्यामध्ये.
म्हणजे नुसतंच बसलं लोकांना काय कळेल काय लिहिलंय पा आदरणीय समर्थ भक्त सौ रागिणी निशित रावळिया, आपण या वर्षीच्या दासबोध लेखन या उपक्रमात दुबई संदीप गुप्तेंचे नाव घ्या आसावरी संदीप गुप्ते, आपण या वर्षीच्या दासबोध लेखन या उपक्रमात दुबई केंद्रामार्फत सहभाग घेतला आणि श्री समर्थकृत या अद्वैत ग्रंथाचे स्वहस्ते लेखन पूर्ण केले. त्यानिमित्त हे प्रशस्तीपत्र प्रदान करून आपणास गौरविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. समर्थांनी मुलांना केलेल्या उपदेशात दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे असे सांगितले आहे. लेखन करताना किमान 3 वेळा वाचन होते. अशा प्रकारे आपले या वर्षात 3 वेळा दासबोध वाचनही झाले आहे. दासबोध लेखनातून आपणास या ग्रंथाचा आणखी अभ्यास करण्याची इच्छा झाली असेल तर आपण अवश्य अभ्यास करावा. या अभ्यासाने आपल्या वागण्यात सकारात्मक बदल होतो असा अनेकांचा अनुभव आहे. आपणही अशी आत्मप्रचिती घ्यावी व आपले जीवन कृतार्थ करावे ही समर्थचरणी मनपूर्वक प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या सहीचं जेव्हा त्यांनी मलाही सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर दूराची मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे चंद्रनाची कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा शोभरा पुरे चरणी घालया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती मन कामना पुत्री. जय देव जय देव दास रामाचा पाहे सदा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना. जय देव जय देव श्री गुरु रामदास राणा सद्गुरु रामदास राणा. पंचही प्राणांचा ज्ञानदीप प्रकटला तेने प्रकाशनी ज्योती. सद्गुरु रामदास राणा सद्गुरु रामदास राणा. पंचही प्राणांचा दीपक लाविला जाणा. सज्जन निवासी माझे रामदास माये माझे रामदास माये. पंचही प्राणांचा दीपक लाविला आहे. ओवाळा श्री गुरु रामदास राणा गुरु रामदास राणा. पंचही प्राणांचा दीपक लाविला जाणा. निर्गुण निरंजोती श्री गुरु रामदास श्री गुरु रामदास. दर्शन मंगलप्रद दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस. ओवाळा श्री गुरु रामदास राणा श्री गुरु रामदास राणा. पंचही प्राणांचा
रामदास माये श्रमहरिणी निवास माझे कल्याण माये विश्राम योगेश्वराचा जगूने मिलाने गौरी हराचा स्वयनी वडी तापसी चंद्रमौळी उमा सोडवी महानंदकारी श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशूर नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्था मनी सांडी माझी नसावी सदा सर्वदा भक्त चिंता असावी घडेना तुझा योग हा प्राप्त कोठे उदासीन हा काळ कोठे कंठे श्रीराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय